आपण नवाब मलिक यांना वैद्यकीय जामीन 6 महिन्यांसाठी मंजूर झाला आणि सुप्रीम कोर्टाकडून आता मलिक यांना मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टाने मलिक यांना मोठा दिलासा दिला असल्याचं सुद्धा आपण पाहतोय। सध्याची मोठी बातमी आपण नवाब मलिक यांच्या संदर्भातली पाहतोय की वैद्यकीय जामीन आता सुप्रीम कोर्टाकडून त्यामध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टाने मलिक यांना दिलासा दिलेला आहे। सध्या नवाब मलिक हे प्रचंड चर्चेत आहेत। नवाब मलिक आता यांच्या जामिनासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जी मुदतवाढ दिलेली आहे या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून। महेश, काय सांगणार, सुप्रीम कोर्टाकडून आता नवाब मलिक यांना जामिनामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती द्या? राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वैद्यकीय जामिनामध्ये वाढ करण्यात यावी अशी याचिका दाखल केली होती, मात्र ती फेटाळून नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन या संदर्भात दाद मागावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर नवाब मलिक यांच्या वकिलांकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। यामध्ये त्यांनी त्यांच्या आरोग्याचा आणि किडनी आजाराचा दाखला देत जो त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला होता, वैद्यकीय जामिनावरती सुटले होते, त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी केली होती आणि त्याला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाकडून नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामिनामध्ये आणखी 6 महिन्यांची वाढ करण्यात आलेली आहे। याचा अर्थ की पुढचे 6 महिने जो जामीन त्यांना वैद्यकीय मुद्द्यावर देण्यात आलेला होता तो त्यात आता वाढ झालेली आहे। 6 महिने आणखी नवाब मलिक हे जामिनावर राहणार आहेत। नक्कीच धन्यवाद महेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। नवाब मलिक यांना आता सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला आहे, तर आणखीन 6 महिने त्यांच्या या वैद्यकीय जामिनामध्ये वाढ करण्यात आल्याचं आपल्याला कळतंय।